दिघंचीमध्ये पतसंस्थेच्या चेअरमनच्या घरावर ठेवीदारांचा मोर्चा। दिघंची येथील महालक्ष्मी पतसंस्थेमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे। त्यामुळे या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे अनेक दिवसापासून परत दिले जात नाहीत। या संदर्भामध्ये अनेक वेळा ठेवीदारांनी पाठपुरावा करून सुद्धा त्यांना यश मिळत नव्हतं। म्हणून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याकडे आपली गाऱ्हाणे मांडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थेच्या अध्यक्षा व संचालक मंडळास निर्वाणीचा इशारा दिला होता। सदर ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करा, अन्यथा संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढू। आज शुक्रवार दिनांक 20 जून रोजी दिघंची येथील बसस्थानकापासून मुख्य बाजारपेठेमधून पतसंस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदार मोर्चामध्ये सहभागी झाले होते। यावेळी ठेवीदारांनी मोठा हंबरडा फोडला। संचालकाची जन्मची व्हायची दृष्टीने काय दाखवायची याची इष्टनिक काय दाखवायची आणि त्यांच्या संख्या आहे मला काय गेली का दोन काय थोडं झालं का आता काय आम्ही कुठं जायचं आणि आमचं माणूस गेलं माझ्या नवऱ्यानं पै साठवून ठेवलेला इथं असं कुणाचा हरामचं नाही तर 2 नंबरचा पैसा नाही काय नाही सगळं आमच्या नवऱ्यानं कष्टानं कमवलेलं आहे। ती पैसे कधीच बुडणार नाही तर माझ्या नवऱ्यानं मला कधी सांगितलं नाही मला साखर आहे टेन्शन येतं म्हणून मला कधी बोललं नाही। असं जर माहिती असतं तर मी हल्ली नसते त्यांच्यापासून। आमचे मालक या 8 दिवसात गेल्या वर्षी सुरतवरून आले। हे पैशाचं ऐकलं का 8 दिवसात खरा झाले आमचे 8.5 लाख रुपये। माझ्या मालकाने हिरीवर मला शेड टाकून ठेवलेले पैसे त्यांनी आम्ही ह्यांच्या दोघांची विश्वास आमची माळ्याची दोघं पावल्यात आम्ही त्यांचे विश्वास भरले होते पैसे आम्ही ह्यांना काय ओळखत नव्हतो। आम्ही म्हणायचं जाऊ द्या आज 50 वर्षी बोलताय आम्ही त्याच्या विश्वास आम्ही मालकांना म्हणायची दुसरीकडे टाका मालक म्हणायचे आमचं आपलीच माणसं आहे कुठं जाणार आहेत पैसे म्हणून त्यामुळे एवढे पैसे टाकले। आज आमचं कष्ट केलेले पैसे का आम्हाला शेती वाढीण्याच्या पोटावर जागा कुठं नाही तर आमचे पैसे तरतले की तेव्हा आता 8 दिवसानं वर्षी सगळ्यात येत आहे। ठेवीदारांनी फोडलेला हंबरडा खरोखरच हृदयद्रावक होता। अनेक ठेवीदार सध्या मानसिक तणावाखाली आहेत तर यापूर्वी 4 ठेवीदारांचा या धक्क्याने मृत्यू सुद्धा झालेला आहे। ही वस्तुस्थिती आहे। ठेवीदार व मोर्चेकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता आतापर्यंत फक्त टोलवाटोलवी करणारे संचालक मंडळ हरकतमध्ये आले असून त्यांनी 71 कर्जदारावरती 101 ची कारवाई करून 1,78,00,000 रुपये 1 महिन्यामध्ये वसूल करण्याचं लेखी आश्वासन दिलं आहे। सदर वसुलीतून ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने पैसे परत करणार असल्याचं सांगितलं आहे। आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील महालक्ष्मी ग्रामीण महिला नागरी पतसंस्थेच्या संस्थेमध्ये 4.5 कोटीच्या ठेवींचा घोटाळा झालेला आहे आणि या ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळाव्यात या संस्थेच्या संचालक मंडळावरती कारवाई होऊन प्रशासक त्या ठिकाणी नेमावा या प्रमुख मागणीसाठी आज दिघंचीतील स्टँड चौकातून या संस्थेच्या चेअरमन स्नेहल शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला ठेवीदारही उपस्थित होत्या। महिलांनी आक्रोश केला। काही महिला हातामध्ये पायतान घेऊन अगदी संचालक मंडळाच्या अंगावरती धावून गेल्या। म्हणजे अतिशय अत्यंत विषण्ण असं हे चित्र होतं। मात्र ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळालाच पाहिजेत यासाठी आम्ही आग्रह धरून या संस्थेच्या संचालक मंडळाकडून 1 महिन्याच्या आत सर्व कर्जदारावरती 101च्या कारवाई करतो, जप्तीच्या कारवाई करतो आणि ठेवीदारांना पैसे देण्यास प्रारंभ करतो अशा पद्धतीचं लेखी आश्वासन देऊन हे आश्वासन थांबलेलं आहे। आज स्थगित झालेलं आहे। मात्र हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत ठेवीदारांना 1 रुपया मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील। सदरचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलं आहे परंतु हे आंदोलन थांबलेलं नाही। जोपर्यंत प्रत्येक कर्जदाराला पैसा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे।